आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर प्रत्येक ठिकाणी आज मंदिरामध्ये भक्तांची गर्दी झालेली आहे आणि अशातच आपण आज पत्रोड येथील महादेव मंदिर आहे आणि महादेव मंदिरामध्ये 2-3 वर्षापासून सरळ इथे उसळ वाटप आणि भक्तगण इथे मोठ्या प्रमाणात येत राहतो आणि इथे कालपासून शिबिराचं आयोजन सुद्धा केलेला होता। श्री महादेव संस्थान पत्रोड अंजली क्लिनिक लॅबोरेटरी परतवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे महाशिवरात्री निमित्त भव्य रक्त तपासणी शिबिर आणि अनेक प्रत्येकांची जे चाचण्या असतात त्या चाचण्या फक्त शिल्प 4,000 रुपयात संपूर्ण शरीराच्या चाचण्या इथं 500 काही रुपयात ते मोफत म्हणजे निशुल्क देतात आणि 500 काही रुपयामध्ये आज सर्व जे 4,000 रुपयाच्या चाचण्या होतात त्या चाचण्या आता फक्त 500 रुपयात ते इथं या शिबिरामध्ये करतात आणि महान मंदिरामध्ये आपण इथं आलेलो आहोत। आपण बघतो आहोत की आपण जे इथं कॅम्प चालू आहे, इथं आरोग्य शिबिर चालू आहे, यामध्ये 4,000 रुपयाच्या महागड्या चाचण्या संपूर्ण शरीराच्या हे 500 रुपयामध्ये इथं दिल्या जात आहे आणि या ज्या शिवमंदिराच्या कालपासून या पर्वावर म्हणजे महाशिवरात्रीच्या पर्वावर इथं आयोजन केलेला होता। आपल्यासोबत अनेक डॉक्टर सुद्धा आहेत। आपल्यासमोर आपण बघतो आहोत की अनेक ज्या चाचण्या त्या महागड्या चाचण्या या शिबिरामध्ये इथं 500 रुपयामध्ये निशुल्क दिल्यासारखे जात आहे आणि याच कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी अनेक जे रुग्ण आहेत ते रुग्ण आपल्या चाचण्या करण्यासाठी इथे येतात। कारण आपण जे बघतो आहोत की जर लॅबोरेटरीमध्ये जातो तर प्रत्येक चाचणीचे पैसे महागात राहतात आणि त्यामध्ये आज इथे या शिबिरामध्ये आयोजन केलेलं होतं। आपण बघतो आहोत की महादेव मंदिर शिव मंदिर मध्ये इथे आलेलो आहोत आपण आणि नुकतंच या मंदिरामध्ये 2-3 वर्षापासून इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत आहे आणि मंदिराची जे देखरेख आहे, मंदिराची बॉडी आहे, आपल्यासोबत जे राहुल कडुआत हे सुद्धा आहेत आणि ज्या ताई आहेत त्या ताई अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इतका मोठा मंदिराचा पर्व म्हणजे शिवरात्रीच्या पर्वावर इथे आयोजन केला जातो आणि आज जे रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी सुद्धा आणि आता कित्येक वर्षापासून शिव मंदिर हा बंद होता आणि याची धुरा आता येथील जे आपल्या ताई आहेत त्या ताईकडे गेलेली आहे आणि शिव मंदिर भक्तांसाठी खुलं केलं गेलेलं आहे। आता या वर्षीचं दुसरा वर्ष आहे। आपण बघतो आहोत की शिव मंदिरामध्ये अनेक भक्तजन इथे येतात आणि पुरातन मंदिर आहे आणि या पुरातन मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर अनेक भक्तजन येऊन आता दर्शनाचा लाभ घेत आहे आणि आज शिवरात्री आहे आणि शिवरात्रीमध्ये अनेक बेलपत्र आणि बेलफूल वाहून अनेक गावातील जे भक्त आहेत ते भक्त इथे येऊन या मंदिरामध्ये दर्शन घेत आहे आणि भक्तांचा एक गर्दी इथे होत आहे आणि अशाच कार्यक्रमामध्ये येथील जो आयोजन केलेला होता जे शिबिर आहे त्या शिबिरामध्ये जे 4,000 रुपयाचे आपण सांगितलं की 4,000 रुपयाच्या चाचण्या 500 रुपयामध्ये केल्या जात आहे आणि याचा लाभ पत्रोडवासियांना मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं उसळाचं वाटप सुद्धा होत आहे आणि भक्त जे येतात त्या भक्तांसाठी उसळाचं वाटप होत आहे। आपण बघतो की उसळ वाटप सुद्धा चालू आहे आणि या संदर्भात आपण जे येथील जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे आणि ज्यांना सहकार्य करणारे म्हणजे आमचे जावई त्यांचे पती राहुल कडुआत हे सुद्धा आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय काही इतका सुंदर कार्यक्रम आपण आता 2-3 वर्षापासून इथं करून राहिलो आणि इथं ज्या चाचण्या आहेत त्या महागड्या चाचण्या 4,000 रुपयाची चाचणी आता आपण फक्त 500 रुपयामध्ये करून आलो। याचा लाभ सुद्धा रुग्णाला भेटत आहे। काय सांगाल या संदर्भात? एक चांगल्या प्रकारचा उपक्रम हा श्री महादेव संस्थान पत्रोडच्या वतीने आम्ही घेतलेला आहे आणि तसा महाशिवरात्री निमित्त हा जो उसळचा कार्यक्रम आहे हा आम्ही आधीपासूनच इथे सुरूच आहे आणि दरवर्षी आम्ही हा जो रक्त तपासणीचा जे शिबिर आहे हे दरवर्षी आम्ही राबवू आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छिते की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। आपल्याला जे भविष्यात येणाऱ्या ज्या हे असतात बिमाऱ्या असतात त्याचा एक निदान म्हणून हे शिबिर आपण ठेवलेलं आहे आणि हे कार्य आम्ही अविरतपणे असंच चालू ठेवू। आपण बघतो की महादेव मंदिर आहे, जुना मंदिर आहे आणि आता याची धुरा ताईकडे गेलेली आहे आणि आमचे जे मिर्झा जवळ ते राहुल कडू हे सुद्धा त्यांना खाद्याला लावून इथं कार्यक्रम आयोजित करतात। काय सांगाल या संदर्भात? इतका सुंदर असा कार्यक्रम केला आहे। अनेक भक्तजन आता मंदिरापासून वंचित होते पण मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात। हा महादेव संस्थान पत्रोडचा जो धार्मिक कार्यक्रम आहे शिवरात्रीचा हा पूर्वापारपासून सुरू आहे 5-7 पिढ्यापासून। हा थोडा मध्यंतरीच्या काळात मरगळ जे आली होती किंवा काही वादविवादामुळे हा कार्यक्रम थोडा डिस्टर्ब होण्याच्या याच्यात होता। त्याच्यामुळं आम्ही तो पूर्वजांची परंपरा चालवण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू केला। मागच्या 17 वर्षापासून आमचं लग्न झाल्यापासून आम्ही तो धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालवतच आहोत। परंतु धार्मिक कार्यक्रमासोबतच एक सामाजिक दायित्व म्हणून आपल्या परिसरातल्या लोकांना काहीतरी एखादा आरोग्य तपासणीचं म्हणा किंवा शैक्षणिक शिबिर विद्यार्थ्यांसाठी कमी चार्ज मध्ये किंवा मोफत
अरेंज करायचं असं डोक्यात होतं आणि त्याच्या माध्यमातून आता हे आरोग्य शिबिर, रक्त तपासणी शिबिर, ज्या महत्वाच्या रक्त तपासण्या आहेत 8-10, या रक्त तपासण्या 4,000 रुपयाच्या आपण अंजली क्लिनिकल लॅबोरेटरी व महादेव संस्थांच्या माध्यमातून 550 रुपयात करून देण्याचा उपक्रम इथं हाती घेतला. हा उपक्रम आता आपण अविरत दर महाशिवरात्रीच्या दिवशी सुरू ठेवू, असाच 2 दिवसाचा. त्याचसोबत स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी दर महिन्यात एखादा प्रोग्राम राबवण्याचंही डोक्यात आहे आणि आणखी इतर रोगांच्या आरोग्य तपासण्या किंवा आरोग्य शिबिरही महादेव संस्थांच्या माध्यमातून राबवण्याचा प्लॅन आहे. तोही सर्व गावकऱ्यांच्या आणि आम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आपण बघतो की आज पतरोडमध्ये प्रत्येक ठिकाणी आज ज्या संस्थानात आणि महादेव मंदिर संस्थांमध्ये अनेक ठिकाणी पूजा अर्चना केली जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने अर्चना होत आहे. यामध्ये महाशिवरात्रीचं पर्व आणि त्याच निमित्त जे आजारी लोक रुग्ण असतात त्या रुग्णांच्या चाचण्या कमी दरात करण्याचा निशुल्क यांनी एक हे घेतलेला उपक्रम राबवलेला आहे आणि या महाशिवरात्रीच्या दर्शनाला लोक येतात आणि ज्यांच्या चाचण्या करायच्या चाचण्या सुद्धा होत आहे. अशाच प्रकारचा आढावा आपण आज महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर घेणार आहोत.